खर तर इथं आमच्या पातळीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित आहेत. सुभाष वरकड आहे, किसन आव्हाड आहे. मी खरं तर कालपासून थोडा नाराज आहे. काल रात्री नेत्यांशी बरोबर इथं चर्चा करत होतो आणि नेत्यांना सहज चर्चा करताना नेत्यांनी मला सांगितलं की म्हणले आता सतीश हे आंदोलन आता ठीक आहे चाललंय हे, पण त्यांनी सांगितलं की उद्या सोमवारपासून मात्र मेहबूबाई मी अन्न पाणी सोडणार आहे म्हणून सांगितलं. आणि मला वाईट याच्यासाठी वाटलं, दुःख, की नेते खूप हट्टी आहेत. नेते जर ठरवलं ना तर नेते नाहीच घेणार अन्न पाणी. आणि मग एक जीवाला काळजी लागलेली आहे, घोर लागलाय की असं नेत्यांच्या बाबतीत असं व्हायला नाही पाहिजे. नेते मोठ्या कष्टानं हे नेतृत्व आता उभं राहिले आणि हे नेतृत्व सर्वसामान्याला न्याय देईल याच्यासाठी खरं तर हे काम आता व्हायला पाहिजे. आता आमच्या पातळीमध्ये आम्ही ऊसाचे शेतकरी नाही, आम्ही कापसाचे शेतकरी. आम्ही फक्त कापूस पिकवतो आम्ही. पण त्या आम्ही म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमचं कापसाचं कोठार आहे. पातळी, शेवगाव, तिकडे आष्टी, दरेकर, नानाले जगाला कापूस आम्ही पुरवतोय. पण आमच्या माई माऊलीच्या आम्ही चांगले कपडे सुद्धा आम्हाला घेऊ शकत नाही. ज्या कापसामधून आम्ही म्हणजे पॉलिशरचं कापड बनतं, रेमंडचं कापड बनतं, 1000 5 हजार मीटरचे कापड बांधतात प्रकाश भाऊ. आणि आम्हाला जो उत्पादन करतोय तो आम्ही वापरू शकत नाही, कारण आमचं काय आईवर प्रेम आहे. हा शेतकरी आपण सगळे खूप भोळे आहेत. एक कवी म्हणतो, मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं, बाळा माती लई थोर, तिला कसं विसरावं. आम्ही जन्मलो मातीत अगा किती होणार अगा माती, आणि खापराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती. फुल आलेल्या कापसाला चंद्र चुरू चुरू पाहे, फुल आलेल्या कापसाला चंद्र चुरू चुरू पाहे, आणि माय माऊलीची मांडी उघडीच राही. अरे आमच्या माऊलीला आम्ही चांगले कपडे सुद्धा घेऊ शकत नाही, इतकं दारिद्र्य आमच्या घरामध्ये आलं. अरे आमच्या जर लेकीचं लग्न असलं, योगीराज तुम्ही सगळे शहरात राहणारी माणसं, अरे पण आमच्या लेकीच्या लग्नामध्ये आम्ही असं अजून लेकीला म्हणू शकत नाही, एखाद्या दागिन्याच्या एखाद्या सोनाराच्या दुकानात घेऊन जाऊ शकत नाही, आणि म्हणू शकत नाही तिला की सांग लेके तुला यातला कोणता दागिना पाहिजे. अरे आम्ही देऊ तर फुटकामध्ये तिला घ्यावा लागतो. अरे आम्ही असं कोळीनूर मध्ये जाऊन म्हणू शकत नाही की काढ तुला कोणता ड्रेस काढायचा, तुला बाप तुला घेऊन देईल, ही ऐपत नाही आमच्यामध्ये. अरे आमची शेतकऱ्याची लेकरू रडतं माहेरी जाताना, ती गाडीत बसती रडतं, कारण तिला माहित असतं या माझ्या लग्नासाठी माझ्या बापानं काय काय केलंय, माझी जमीन किती घाण टाकली, कोणत्या नातेवाईकाकडून किती रुपये शेकड्याने पैसे आणले. हे दारिद्र्य आमच्या घरामध्ये आलं. आणि एवढं दारिद्र्य आमच्या घरामध्ये येणार असेल तर मी आमदार खासदारांना विचारतो, अरे तुम्ही आमदार खासदार कोणासाठी व्हायला लागले? तुम्ही राजकारण कोणासाठी करायला